भिवंडी शहरामध्ये भिवंडी महानगरपालिकेने 2003 मध्ये जो DPR तयार केला होता, त्या DPRमध्ये आरक्षण क्रमांक 9 हे MSEBसाठी आरक्षित ठेवलेलं होतं, जे पोगावमध्ये आहे. आरक्षण क्रमांक 274 जे चाविंद्रा गाव या ठिकाणी आहे. आरक्षण क्रमांक 6 जे ट्रक टर्मिनलसाठी ठेवलेलं होतं, आणि आरक्षण क्रमांक 127 जे मौजे कनेरे शांतानगर पोलीस स्टेशनच्या बाजूला ते पार्किंगसाठी ठेवलेलं होतं. परंतु 2024चा आता जो DPR तयार करण्यात आलेला आहे, यामध्ये या भिवंडी पूर्वचे एक विकास पुरुष आणि काही बिल्डर लॉबी यांना हाताशी धरून महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून त्यांनी ते आरक्षण चेंज करण्याचा एक घाट घातलेला आहे. आम्ही लोकांनी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तसेच पुन्हा या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या ठिकाणी ते आरक्षण आम्ही जैसे ते ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमचा चालू आहे. हे जर आरक्षण हटवलं तर ह्याचा फक्त बिल्डर लॉबीलाच फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांच्या हितासाठी हे आरक्षण महापालिकेने पूर्वी ठेवलं होतं, ते लोकांना त्याचं हित मिळणार नाही. आणि जे लोकांनी या शहराला विकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी आम्ही लोक आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेलो आहोत. आमचा हा लढा जनतेसाठी आहे, भिवंडी शहरासाठी आहे. या भिवंडी शहराने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. नगरसेवक बनवलं, पदाधिकारी बनवला आम्हाला. त्याच्यामुळे आमचं एक भिवंडी शहरासाठी आमचं काम आहे की आमच्या ह्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना कम्युनिटी सेंटर मिळालं पाहिजे. त्यांची आज भिवंडी शहराची अशी अवस्था आहे की पार्किंगसाठी कुठे आपल्याला गाडी लावता येत नाही. त्यामुळे त्यांना पार्किंग मिळाली पाहिजे, गार्डन मिळाले पाहिजे, ज्या सुविधा आहेत त्यांना मिळाल्या पाहिजे आणि बिल्डराच्या घशामध्ये या जमिनी गेल्या नाही पाहिजे. आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी काय अभिप्राय दिला आहे? आरक्षण क्रमांक 6 जो ट्रक टर्मिनससाठी आहे आणि तो मौजे चाविंद्रा सर्वे नंबरमध्ये आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की त्या ठिकाणी गावठाण आहे. तिथं अजिबात गावठाण नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं म्हटलं त्यांनी की ह्या पूर्वी जकात नाके होते, आता जकात नाके रद्द झाले आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या आरक्षणाची गरज नाही, असं ते स्पष्ट म्हणतायत. परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो की तो पोगाव पूर्ण झोन जो आहे पालिकेच्या आरक्षणामध्ये, हा संपूर्ण आपला काय म्हणतात लॉजिस्टिक झोन आहे आणि इंडस्ट्रीयल झोन आहे. आणि लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळं लॉजिस्टिक झोनमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या ट्रक्स आहेत, ह्या उभ्या राहण्यासाठी महानगरपालिकेने त्या ठिकाणी TT म्हणजे ट्रक टर्मिनस हा आरक्षण ठेवलेला होता. परंतु या भिवंडीच्या आपण ज्याला विकास पुरुष म्हणतो तो आणि त्याच्याबरोबर काही बिल्डर यांची लॉबी संलग्न आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते आरक्षण त्या ठिकाणी डिलीट केलं आहे. हे 274 आहे जे आमच्या चाविंद्रा हद्दीमध्ये आहे आणि ते ठीक 100 फूटचा रोड आहे ते, आणि आरफा गार्डन जे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्या ठीक पाठीमागचा जो एरिया आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे माहिती आहे की ह्या जागेमध्ये RCC रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. आता मला तिथं सांगा तुम्ही, तिथं मला कुठे RCC रुग्णालय दिसतो का आतमध्ये? ती जागा कंप्लीट ओपन आहे आणि काही जागेमध्ये RCC बांधकाम सध्या रनिंग चालू आहे, ते अतिक्रमण आहे. जरी जागा त्यांच्या मालकीची जरी असली तरी पण ती रिझर्वेशनमध्ये बांधकाम चालू आहे. तर अशा पद्धतीचा गैर रिपोर्ट वर्तन या एरिया इंजिनियरने रिपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी स्क्रुटनिंग कमिटी आली होती महानगरपालिका सरकारी, त्यांनी रिपोर्ट दिला की त्याची त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरची गरज नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण जो चाविंद्रा एरिया आहे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगमध्ये हा रेसिडेन्शियल झोन आहे. तेव्हा अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या त्या जागेचं रिझर्वेशन देखील जे आहे ह्या विकास पुरुष आणि त्याची मंडळी मीन्स त्याचे संलग्न बिल्डर यांनी ते आरक्षण खतम केलेलं आहे. की हे जे आरक्षण भिवंडी महानगरपालिकेमध्ये ठेवले जातात टाउन प्लॅनिंगमध्ये, हे भिवंडीकरांच्या आपल्या पब्लिकच्या जनतेच्या विकासासाठी ठेवले जातात. आणि असं असून सुद्धा जो स्वतःला आपला विकास पुरुष म्हणू इच्छितो, म्हणवतो, तोच ह्या बिल्डरांच्या घशामध्ये ह्या जमिनी टाकतो.